नमस्कार मित्रांनो, 18 जूनच्या प्रोममध्ये रघुनाथ बंधू शिनू आणि कांता तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला जायला लागतात. तेवढ्यात नीरज येतो आणि म्हणतो, दादा काय झालं? तुम्ही सगळे? निशी म्हणते, सर सकाळपासून आपला डुग्गू सापडत नाही आहे. पण लाली काही शांत बसत नाही आणि म्हणते, हां हां नीरजराव, तुम्हीच तेवढे बाकी होता. यवा 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 यवा. आता नीरज लालीकडे बघायला लागतो. त्याला मात्र आता तिचा खूप राग येतो. उमा मात्र देवासमोरच उभी असते, हात जोडून आणि रडत म्हणते, देवा एवढा कठोर नको हो रे. आमच्याकडून काही चुकलं असेल ना, त्याची शिक्षा आम्हालाच दे. पण माझ्या डुग्गूला घरी परत आण. पोलीस स्टेशनला चालणे म्हटल्यावर चारू चांगलीच हादरते आणि मनात म्हणते, मी आता काय करू? पोलिसांनी डुग्गूला शोधून काढलं आणि त्याच्याकडं मोबाईल सापडला तर? ह्या मेघना आंटीने ना मला चांगलंच फसवलंय. इकडे मात्र मेघना खूप क्रूर होते. खोतांना बर्बाद करायच्या नादात ती खूप खालच्या थराला जाते. अहंकाराच्या नादात तिला विसर पडतो की नीरजने तिची काय हालत केली होती. आता मात्र रघुनाथला संशय येतो, यामागे नक्कीच काहीतरी आहे. तर तुम्हाला काय वाटतं? आता सत्य समोर आल्यानंतर मेघना आणि चारूला पोलीस स्टेशन दाखवायलाच हवं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.